have your Bibles, you can turn with me to the book of Samuel, 1 Samuel chapter 5. पहिले सामुएल 5वा अध्याय पहिल्या वचनापासून आपण पाहूयात. पलिश्त्यांनी देवाचा कोष घेतला व तो एबनेझर येथून अश्दोद येथे नेला. पलिश्त्यांनी देवाचा कोष दागोनच्या मंदिरात उचलून नेऊन दागोन जवळ ठेवला. अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून पाहता तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले. दुसऱ्या दिवशी पहाटेस ते उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे. त्याचे शिर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. या कारणास्तव आजपर्यंत दागोनचे पुजारी व इतर जे कोणी दागोनच्या मंदिरात जातात ते अश्दोद येथील दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत. Can you say amen? आपण आमेन म्हणूयात का? Jehovah God reigns. की यहोवा जो देव आहे तो राज्य करतो Every knee will bow आणि प्रत्येक गुडघा टेकेल and every tongue will आणि confess प्रत्येक जीभ कबुली करेल that Jesus Christ is Lord. की येशू ख्रिस्त हा परमेश्वर Can you say आहे. an amen? तुम्ही म्हणू शकता का Can you say an आमेन? amen? आपण आमेन म्हणू Can you शकतो say का? an amen? आपण आमेन म्हणू शकतो का? We'll look at one more scripture. अजून एक शास्त्र भाग आपण पाहणार आहोत. The book of Revelation, प्रगटीकरणाचं पुस्तक chapter 7, 7वा अध्याय 10 onwards. 10व्या वचनापासून आपण पाहणार आहोत. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेला आमचा देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी ह्यांच्या बोटी सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उभे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत. आमेन. Amen. Can the church says amen? मंडळी म्हणत का आमेन? Be blessing, be आशीर्वादित, glory, की गौरवी, be honor, की be सन्मान, power, की सामर्थ्य belong to our God forever and ever. हे युगानुयुग आमच्या परमेश्वराचं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. When we looked at from the scriptures of 1 Samuel जेव्हा आपण पहिल्या शमूएल या अध्यायातनं पाहतो, chapter 5 5व्या अध्यायातनं, and so the ark of the Lord आणि तो परमेश्वराचा जो कोष was आहे not just a box with rods and 2 statues on it, की फक्त तो एका बॉक्स प्रमाणे त्याच्यावरती 2 पुतळे असल्याप्रमाणे but नाही, it was a symbol पण ते एक चिन्ह होतं of what God was की जे देव आहेत त्याकरिता amongst his people. त्याच्या लोकांमध्ये It was a symbol. ते एक चिन्ह असं होतं. It had these cherubims on top, त्यांच्या समोर त्याच्यावरती असे करूब होते and त्याच्यावरती, inside the ark आणि त्या कोशामध्ये was the manna, की तो मन्ना होता, was the rod, की ती काठी होती, which meant की त्याचा अर्थ that असा God was involved, की त्याच्यामध्ये देव होता, that his presence was there, तिथं त्याची उपस्थिती होती, that was the throne of God. आणि त्याचं ते सिंहासन होतं If देवाचं. you remember, our pastor shared with us जर तुम्हाला आठवलं तर आपले पास्टर म्हणाले that God is enthroned on a throne of the cherubims. की देव त्याच्या सिंहासनावर जे करूब होते त्याच्या सिंहासनावर होता. It was a physical depiction of what God's throne was. की ते एक असं नैसर्गिक किंवा त्याचं एक शारीरिक असं उपस्थिती होती की देव काय आहे त्याबद्दल. And when the children of Israel, जेव्हा ते इस्रायलचे जे when they मुलं होती, carried the ark of the Lord, जेव्हा ते देवाचा कोष घेऊन चालत the असत, ark of the Lord was a symbol की जो परमेश्वराचा कोष असं एक चिन्ह that होतं the throne of God was with them. की ते जे परमेश्वराचं जे सिंहासन त्यांच्या बरोबर And the आहे throne of God was taking them somewhere. आणि ते जो परमेश्वराचं सिंहासन त्यांना कुठेतरी घेऊन जात होतं. God was there, देव तिथे होता and the ark was a depiction, की जे चिन्ह होतं ते एक चिन्ह असं होतं of God being involved. की ते देव त्याच्यामध्ये उपस्थित Now असल्यासारखं. here's something to remember. आता एक गोष्ट तिथं लक्षात It ठेवण्याचं आहे wasn't that because of the ark God was there, की एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्या कोशामुळे देव तिथे नव्हता, but because God कारण तो देव being involved, त्याच्यामध्ये उपस्थित होता the ark was there. किंवा तो तिथे सामील होता म्हणून तो कोश And the तिथे होता. meaning of it completely changes down through the generations. की जे संपूर्ण त्याचा जो अर्थ होता तो पिढ्यानपिढ्या नंतर मग तो बदलला. Eli, जो एली होता he was the priest in the temple, की तिथं तो याजक होता and मंदिरामध्ये he had 2 sons. आणि त्याला 2 मुले होती. Okay, tell somebody, we'll go slow here. आपण हळूहळू जाऊयात, कोणाकडे तरी वळून सांगा. I promise you, you're going to enjoy this. मी खरं तुम्हाला खात्री करते की तुम्ही आनंद व्हाल. Yeah?
Turn to somebody, say, I'm going to enjoy this time. कोणाकडे तरी वळून सांगा की मी हा वेळ आनंद करणार आहे. So Eli तर तो एली was the priest in the temple. तर तो याजक होता He मंदिरामध्ये had 2 sons, की तिथं दोन मुलं होती and they were doing the priestly duties. आणि तिथं ते याजकाचे काम करायचे. But because the people were corrupt, कारण ती लोक सगळी भ्रष्ट होती also that the priesthood got corrupt. की म्हणून त्यामुळे ते याजक पण होतं ते पण भ्रष्ट झालं होतं. People are people everywhere. लोक सगळीकडे सारखी असतात, लोक असतात. The importance of God ते परमेश्वराचं जे महत्व होतं are we the carriers of Him. की आपण जे लोक घेऊन जाणारे आहेत When we त्याच्यावरती, lose the sanctity of God, की आपण जर परमेश्वराचं ते अस्तित्व गमावलं don't expect the people who follow us to remain in that की sanctity. तुम्ही विश्वास करू नका किंवा तुम्ही असे खात्री पटून घेऊ नका जी लोक आपल्या मागे येतील ती त्याचप्रमाणे वागतील. So the descendants of Eli, की त्याचे जे सगळे वंशज होते they एलीचे, lost the sanctity of that temple. ते देवाचं ती उपस्थिती किंवा महत्व ते पवित्रता किंवा ते महत्व ते गमवून बसले. They lost the sanctity of the ark. की ते कोशाचं जे काही पवित्रकरण होतं ते गमवून बसले. Their minds got corrupt, त्यांचं मन भ्रष्ट झालं and they served themselves and their needs and their wants आणि मग त्यांनी ते स्वतःच्या गरजेची आणि स्वतःच्या जे त्यांना जे लागत होतं त्याबद्दल त्यांनी सेवा केली. before letting the ark being receiving it. की ते कोशापुढे जाण्याच्या आधी ते स्वतः करिता ते करायचे. In short, you can say थोडक्यात आपण म्हणू शकतो they lost the sovereignty and the sanctity of the place they were serving. की त्या ज्या जागेवरती ते सेवा करत होते त्या जागेचं सर्वभौत्म किंवा त्याचं पवित्रता ते गमवून बसले. And so did the children of Israel. आणि त्याचप्रमाणे जे इस्रायल राष्ट्राची जी मुलं होती त्यांनी तुला तसंच केलं. So the ark of the Lord तर परमेश्वराचा तो was कोश in that place, त्या ठिकाणी होता and yet आणि तरी not in that place. पण तो त्या ठिकाणी नसल्याप्रमाणे होता. We'll see how. आपण पाहूयात ते कसं. So what happens is the Philistine, there's a battle going on की तिथं आपण बघतो की एक युद्ध होतं between the Israelites and the Philistines. की इस्रायल लोकांचं त्या पलिस्ट्यांमध्ये. And here in this particular incident, आणि ह्या ज्या घटनामध्ये आपण पाहतो the Israelites are losing की तिथं इस्रायल लोक ते हरत होते. the battle with the ते Philistines. पलिस्ट्यांबरोबरचे ते युद्ध ते हरत होते. And now they're afraid, आणि आता त्यांना भीती वाटेल and now लागली. they are scared. आणि आता त्यांना ते घाबरले. So they have something in their mind. तर त्यांच्या मनामध्ये काही गोष्ट The उद्भवली sons of Eli, की ते इलाईचे जे पुत्र होते they say that let us bring the ark of the Lord into this camp, की ते म्हणाले की ह्या ठिकाणी आपण तो परमेश्वराचा कोश घेऊन and येऊया we shall win. आणि मग आपण ते युद्ध जिंकू. Because the ark of the Lord always brought victories when the children of Israel carried them. कारण कायम जो परमेश्वराचा कोश होता तो त्यांना कायम विजय घेऊन येत होता जेव्हा ते घेऊन ते जात असत. Well, it sounds reasonable. तर हे बरोबर ते योग्य वाटत होतं. Yeah, so they go to the temple, तर ते मंदिरात गेले, they bring the ark, त्यांनी तो कोश घेतला and they bring the ark into the camp आणि of the Israelites. त्या ठिकाणी जिथं इस्रायल होते तिथं तो परमेश्वराचा कोश ते घेऊन आले. And when the Israelites see the camp, आणि see the ark, आणि जेव्हा इस्रायल लोकांनी तो परमेश्वराचा कोश पाहिला they shout for joy. त्यांनी तो आनंदाने आरोळी दिली. They shout for joy त्यांनी आनंदाने ती आरोळी दिली. because now they know कारण आता त्यांना that जाणले victory has to की come. आता तो विजय आम्ही होणारच आहोत. Now they know आता त्यांना that कळलं it is impossible की ते आता अशक्य आहे to lose. हरणं. Now they know, आता ते जाणले they think की त्यांनी असा विचार केला that God is by their side, की देव त्यांच्या बाजूने उभा आहे, that God is going to fight for की them. देव त्यांच्या बाजूने लढा दे. Just bringing the ark. फक्त तो परमेश्वराचा कोश आणून And they get so pumped up, आणि त्यांना ते असे एवढे फुगून गेले they start shouting and praising that ark. की ते आरडाओरडा करू लागले, त्या कोशाचं ते स्तुती आराधना करू And लागले. hearing that noise आणि तो आवाज ऐकून in the Philistines' camp, ते पलिस्ट्यांच्या त्या पलिस्ट्यांच्या the ठिकाणी Philistines get scared. ते पलिस्टी घाबरले They said, what is this? की ते म्हणाले हे काय They आहे. have lost a war. They have lost the first war. ते पहिलं युद्ध आता नुकतेच They हरले. are on the losing side. ते आता ते हरायच्या मार्गावरती And आहेत. now they are shouting for joy. आणि आता ते आनंदाने आरोळी देत They are आहेत shouting in praise. की ते स्तुती करून आनंद What आरोळी kind देत of a आहेत. noise is की this? कोणत्या प्रकारचा तो आवाज आहे. And the Philistines, they tell each other, आणि ते
पलिष्ठी एकमेकांशी बोलत होते They said they have brought their ark in their midst. आणि ते म्हणले की त्यांचा जो कोश आहे त्यांनी त्यांच्या मध्यभागी Which आणलाय, goes to say the God that they serve is with them. की त्याचं असं म्हणणं आहे की जे देव ज्याची ते सेवा करतात ते त्यांच्या बरोबर Now आहे. there is something really interesting आता खरंच त्याच्यामध्ये काहीतरी रुचक अशी गोष्ट because आहे, the enemy कारण तुझे शत्रू has studied Israel की त्यांनी इस्रायल लोकांचा अभ्यास केला होता very well. खूप चांगल्या रीतीने. It knows that the God that Israel serves, त्याचं असं सांगतं की ज्या देवाची इस्रायल लोक सेवा करतात He has won victories for them. की त्यांच्यासाठी कायम त्यांनी ते लढाई जिंकली He आहे, has destroyed nations for की them. त्यांनी ते राष्ट्र नष्ट केले He आहे, has given them inheritance. की त्यांना तो वतन मिळवून दिला And the आहे. people who they passed by from आणि ज्या लोकांपासून ते पुढे जात असत were afraid. ते त्यांना भीती वाटत The असत Egyptians who they overcame, की ते मिस्री लोकांची जेव्हा त्यांनी त्यांच्यावरती मात केली they were struck with plague की त्यांना त्या 10 रोगांनी त्यांना ते जडले and होते they were afraid. आणि त्याच्यामुळे त्यांना भीती वाटू Mind लागली, you, they were afraid. त्यांना भीती वाटू They लागली. were afraid of the God of Israel. ते इस्रायलच्या देवाची त्यांना भीती वाटू They were लागली. afraid of Jehovah ते God. यहोवा तो परमेश्वर आहे, They त्याची त्यांना भीती were वाटू लागली. afraid of Yahweh God. त्यांना तो यावे परमेश्वरची भीती वाटू लागली. Tell somebody, my God is the God. मग कुणाकडे वळून सांगा की माझा परमेश्वर तो परमेश्वर आहे, He has a history of glory and victory. की त्याच्याकडे तो इतिहास आहे गौरवाचा आणि विजयाचा, And He's not a God stuck in any item, की तो एका ठिकाणी असा थांबलेला परमेश्वर but नाही, He's a God who की works. तो असा परमेश्वर की जो कार्य करतो. And tell you something, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, even the enemy knows की that. ते त्या शत्रूला सुद्धा माहित आहे. Turn to somebody and say, even the enemy knows the कुणाकडे God in वळून me. सांगा की शत्रूला सुद्धा माहित आहे देवाबद्दल. So the Philistines, तर तो पलिष्ठी जे होते they were afraid त्यांना भीती वाटू लागली and they pumped themselves. आणि ते स्वतःला त्यांची तयारी करून घेतली They pump themselves. Now, some leaders, some commanders are like this only, that they have to pump themselves. की काही असे काही जे सेनापती असतात त्यांना अशी गरज असते की स्वतःला ते तयारी करून Whether घेतात, good or wrong, जेव्हा चांगलं किंवा वाईट. they can't let the army's faith or their courage to go down. की त्यांचे ते सैन्याचा जो काही धीर असतो तो ते पडून देत नाही. So they pump themselves. तर त्यांनी ती स्वतःची तयारी We केली are men, की आम्ही असे and मनुष्य आहोत we'll have victory. आणि आमच्याकडे तो विजय होणार And they आहे. go against आणि ते Israelites. पुन्हा एकदा ते इस्रायलच्या विरोधात गेले. But the interesting thing here is पण अजून एक रुचक गोष्ट अशी आहे that Israel loses. की इस्रायल तिथे हारतं, A lot of people, a lot of soldiers are slaughtered. की पुष्कळची लोक वधली किंवा मारली गेली And the most of it all आणि त्या पुष्कळची लोक was the Philistine. की जे पलिष्ठी जे होते They took the ark of the Lord त्यांनी तो परमेश्वराचा जो कोश ते घेऊन गेले and they went into their own country. आणि ते त्यांच्या राज्यामध्ये गेले. They took the ark of the Lord. त्यांनी परमेश्वराचा तो कोश घेऊन गेले. And when this news came to Eli, आणि जेव्हा ही बातमी इलायकडे आली, you know what happened? तुम्हाला माहिती का काय घडलं? Eli struck dead on the spot. आणि तो इलाय जागेच मरण पावला. He struck dead on the spot. तो जागीच मरण पावला. You know why? तुम्हाला माहिती का? Because he realized कारण त्याला जाणीव झाली that ark की जो परमेश्वराचा कोश होता kept him alive. त्याला तो जिवंत ठेवत होता. It is the presence of God की जो परमेश्वराची ती उपस्थिती that is keeping most of us alive. की आमच्या बहुतेक आपल्या लोकांना It ते is the जिवंत presence ठेवतो. of God. तो परमेश्वराचा जो It's उपस्थिती the आहे sovereign presence of की God. तो एक सार्वभौम It is उपस्थिती the आहे. right hand of ते God परमेश्वराचा तो उजवा हात that आहे is keeping us alive. की ते आम्हाला जिवंत ठेवत That's why the आहे. psalmist says, म्हणून तर ते स्तोत्र म्हणतो if it were not for you, की जर हे तुमच्यासाठी that नाही we would have been destroyed. तर आमचा नाश झाला If it असता, were not for you, तर ते आमचं तुम्ही that नसता, the enemy would have crushed us, तर आम्हाला त्या शैतानाने नाश करून टाकला would असता, have destroyed तर us आमचं नष्ट झाला असतो आम्ही, if it was not for you. जर तू नसतास परमेश्वर. Eli dropped dead. तर तिथं तो इला त्याच जागी मरण It was पावला, the ark that kept him alive. कारण तो परमेश्वराचा जो कोश होता It तो was त्याला the जिवंत ark ठेवत that होता. keeps the men and women of God की alive. परमेश्वराचे स्त्री आणि जे काय पुरुष आहेत त्यांना If तो जो there is परमेश्वराचा no कोश आहे तो God, जिवंत ठेवतो. जर तिथे देव नाही There is no us. तर आपण नाही. There is no man of God. जर परमेश्वराचा मनुष्य There नाही is no us. तर आपण नाही. God keeps his people alive. तर देव त्याच्या लोकांना जिवंत ठेवतो. The men of God, the things of God, the presence of God keeps his people तर alive. परमेश्वराचा तो मनुष्य परमेश्वराच्या त्या गोष्टी परमेश्वराच्या सर्व गोष्टी मनुष्यांना जिवंत ठेवतो. He dropped dead. तो तिथेच मरण पावला. Both his sons were dead. दोघही तिचे पुत्र मरण And पावले. his daughter-in-law, when she gave birth, आणि त्याची जी सून होती
when she gave birth, तिने जेव्हा जन्म दिला she was in so much agony की ती एवढ्या त्रासात होती, and she named her child, तिने त्या मुलाचं नाव ठेवलं the glory departed. की जे गौरव, जे विभक्त झालेलं गौरव, The glory departed. विभक्त झालेला गौरव, And she also died. आणि ती सुद्धा मरण पावली. It was sad. हे दुःखद गोष्ट होती. It was sad हे दुःखद गोष्ट होती, because now not only the presence departed, कारण आता फक्त ती उपस्थिती विभक्त झाली नाही, even the glory departed. पण तो गौरव सुद्धा विभक्त झाला. What is the temple की काय ते मंदिर without the presence of God? परमेश्वराच्या त्या उपस्थितीशिवाय, What is the temple तर त्या मंदिर काय असेल without the glory of God? परमेश्वराच्या त्या गौरवाविना. Tell somebody, I need God and His presence to कुणाकडे तरी survive. वळून सांगा की मला परमेश्वर आणि त्याची उपस्थिती पाहिजे जगण्यासाठी. We are dead if we don't live in the presence of God. आपण मृत असू जर आपण परमेश्वराच्या त्या उपस्थितीमध्ये जर राहणार He नाही, is the source of living. तो आमच्या जीवनाचा उगम आहे. Sometimes we think that, we are alive Monday to Friday so that we can come and worship God on Saturday, काही Sunday. वेळा आपल्याला असं वाटतं की आपण जिवंत आहोत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत. का? कारण आपण शनिवारी रविवारी येऊन परमेश्वराची स्तुती आराधना But it करतो. is Saturday, Sunday that keeps Monday to Friday alive. पण हे उलट आहे. आपण शनिवार रविवार आपल्याला ते सोमवार ते शुक्रवार जगण्यासाठी जिवंत It ठेवतो. is the presence of God, it is the word of God, it is the anointing of God that keeps us तर alive. हे परमेश्वराची उपस्थिती आहे, परमेश्वराचं वचन आहे, परमेश्वर आहे जो आपल्याला जिवंत ठेवतो. Tell somebody, this is my तर powerhouse. कोणीतरी सांगा की हे माझं सामर्थ्यशाली ठिकाण आहे, This is my हे powerhouse. माझं सामर्थ्यशाली ठिकाण आहे. And so the ark was brought तर तो जो कोश होता तो आणण्यात आला in the temple of Dagon, की त्या डागोनाच्या त्या मंदिरामध्ये, a pagan god. की त्या उपस्थितीमध्ये The glory that was due की to God की जो गौरव होता जो देवाला द्यायचा होता in Israel त्या इस्रायलमध्ये had left. तो विभक्त झाला होता. And God and the ark आणि जो तो कोश होता was brought तो आणण्यात आला in the presence त्या उपस्थितीमध्ये, of a statue की त्या मूर्तीच्या समोर, of a pagan god. की असं तो जो विदर्भी देव होता त्याच्या समोर. And the Philistines, they felt great. आणि बलिष्ठ लोकांना त्यांना खूप महान असं वाटलं We won the victory. की आम्ही ते जी लढाई होती ती जिंकली. Now this God, आणि आता जो हा देव now this Jehovah God, आणि हा जो यहोवा जो now परमेश्वर this आहे, Yahweh God आता यहावे जो will परमेश्वर bring आहे, him into the temple of this pagan की ह्या तो विधर्मी लोकांच्या त्या मंदिरामध्ये जेव्हा ते घेऊन and आले will place him in front of him. आणि जेव्हा आपण त्याला त्याच्या समोर उभं करू, But you know what they didn't realize? तुम्हाला माहिती का त्यांना एक गोष्टीची काय जाणीव Is झाली what नाही happened the next morning. की दुसऱ्या दिवशी सकाळी काय घडलं. Because when they came next morning जेव्हा ते दुसऱ्या दिवशी सकाळी आले into the temple, त्या मंदिरामध्ये, they saw the statue of the Dagon. त्यांनी पाहिलं तो जो दागोनाचा जो They तो saw पुतळा the होता, pagan form तो जो दागोनाचा जो काही बाह्य तो रूप होतं, fall flat. की तो पडला होता, उपरा Fall पडला होता, flat. तो खाली पडला होता. Because even the pagans, कारण तो जो तो देव होता even the त्याचा, deities, कारण जो त्यांचा जो even देव, anything that they believed on, की त्यांच्या येली त्या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवला, even any part of creation that they believed on, कुठल्याही प्रकारच्या त्या विभागावर त्या निर्मिती त्यांनी विश्वास ठेवला, came in front of the Creator. की ते निर्माण करत्याचे जेव्हा समोर And आला, it didn't matter आणि ते काय हरकत नाही whether God was here or God was की here. देव इथं आहे किंवा देव तिथं आहे, The statue, कारण तो पुतळा, the image, की जे तो प्रतिमा, still bowed its knees, तरी पण त्याने त्याचे घुटणे still fell on टेकले, its face. तरी पण तो तोंडावर उपरा पडला, Something that was dead की काही ते तिथं ते मृत होतं, still fell on its तरी face. पण ते त्याच्या तोंडावर पडलं. Something that was less powerful जे अशी गोष्ट ज्याच्यामध्ये कमी acknowledged सामर्थ्य the होतं, powerful, त्यांनी कबुली केली जो सामर्थ्य होता and त्याची, it fell flat on the आणि face. त्याच्या तोंडावरती तो समोर सपाट पडला. And the people thought, आणि लोकांना असं वाटलं what is this? हे काय आहे, How is it that this fellow has fallen? की कसं काय हा जो व्यक्ती आहे तो कसा पडला, So they said probably it must be the wind. की काही वेळा कदाचित ते वाऱ्यामुळे पडला असेल, Maybe it could be by fluke. की काही त्या वाऱ्याच्या त्या धक्क्यामुळे तो पडला असेल, Tell somebody by fluke. त्या वाऱ्याच्या धक्क्यामुळे पडला असेल. And so you know what they do? आणि तुम्हाला माहिती त्यांनी काय केलं, They again lift that statue. पुन्हा एकदा त्यांनी ती जे पुतळा होता तो उभा केला, We'll call it the image. की ते आपण ते प्रतिमा म्हणू किंवा पुतळा म्हणू. Again they lifted the image तो प्रतिमा किंवा त्यांनी पुतळा पुन्हा एकदा उभा and केला they made him stand. आणि त्यांनी त्यांना पुन्हा एकदा उभं केलं And they slept that night. आणि त्या रात्री परत ते झोपी गेले. Next morning they came. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले, Next morning they came in the temple. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा मंदिरात And आले they saw आणि त्यांनी पाहिलं not only
की फक्त तेवढंच नाही was there a bow down. की तिथं ते फक्त त्यांनी तो वाक किंवा नमन केलं तेवढंच नव्हतं केलं त्यांनी, The head of the image पण तो पुतळ्याचं जे ते डोकं जे होतं was broken down. ते शिर तुटलं होतं, The hands of the image की जे हात होते त्या पुतळ्याचे was broken down. ते तुटले होते, And there was only a torso. की फक्त तो मधला जो भाग आहे तेवढाच राहिला There होता. was only a तो torso. मधला जो भाग आहे तेवढाच राहिला Which होता. means to say मग त्याचा अर्थ असा that anything risen against God, की कुठलीही गोष्ट देवाच्या विरोधात जेव्हा उभी even the राहते, head of it will be की bruised. त्याचं जे शिर जे आहे ते सुद्धा तुटलं And जाईल, even the works that it does will be destroyed. त्याचे जे कार्य सुद्धा आहे ते पण नष्ट केलं I don't जाईल. know what it is that exalts itself against our God, की मला काही नाही की जे देवाच्या समोर जे काही उंचवलं जातं आपल्या but परमेश्वरासमोर, power recognizes power, कारण ते सामर्थ्याला and ओळखतं the supreme power always आणि wins. ते वर्चस्व जे सामर्थ्य आहे ते The कायम जिंकतं. supreme power always stands strong. की कायम वरिष्ठ जी जी शक्ती असते ती जिंकते, The supreme power always will be enthroned. की कायम जी वरिष्ठ शक्ती जी असते तिला उंचवलं Might जातं. I say to you मी तुम्हाला ते सांगते that the glory hadn't left the ark, it had not left the ark. की जे गौरव होतं त्यांनी त्या कोशाला सोडलं नव्हतं, Nothing had left the ark. कुठल्याही गोष्टीने त्या कोशाला सोडलं The नव्हतं, ark still carried की ते कोशाने अजून तो घेऊन चालला the होता presence of God. परमेश्वराची ती उपस्थिती, The presence of God. परमेश्वराची Tell उपस्थिती. something, nothing will stand against my God. कुणाकडे ती वेळून सांगा की माझ्या देवासमोर कुठलीही No गोष्ट image. टिकणार नाही, No image. कुठलीही पुतळा, No image. कुठलाही प्रतिमा, No idols. कुठलीही पुतळा. I'd like to even put it this way, मी अशा रीतीने पण सांगू इच्छिते that sometimes की काही वेळा there are things that we have built above God in our lives. की आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या वरती अशा गोष्टी पाहिल्या It may not be something of the outside, की बाहेरील अशा काही गोष्टी नसतील, but it could be something on the inside. की आतील अशी एखादी गोष्ट असू शकते. It could be our money. आपले पैसे असू It शकतात, could be our relationships. आपलं नातं असू शकतं, It could be our family members. आपल्या परिवारातला एखादा व्यक्ती It असू could be शकतो, anything कुठलीही गोष्ट असू शकते that we gave more importance, की आपण त्याला जास्त महत्व दिलं, or in our heart gave more honor की आपल्या हृदयामध्ये त्याला आपण जास्त सन्मानित to केलं God than देवापेक्षा God. देवापेक्षा Its hands are going to break. तर त्याचे हात तुटले जातील, The face is going to break. त्याचा जो चेहरा आहे तो पडला जाईल, डोकं And there will पडलं be जाईल just an existence. आणि फक्त त्याचं ते अस्तित्व राहील, So that you and I will know जेणेकरून तुम्हाला आणि मला समजून येईल that only God is God. फक्त देव तो देव आहे, Only God is God. तो देवच देव आहे. Tell somebody, only God is God. कोणाकडे तरी वळून सांगा की तो देवच देव आहे. Now to bring an interesting part here, आता मला तुम्हाला एक रुचक असा विभाग तुम्हाला इथे दाखवायचा I सांगायचा was, when I was going through this, जेव्हा मी हे पाहत होते, वाचत होते, this came to my mind again and again. माझ्या मनात ते पुन्हा आणि पुन्हा आलं Why did God let the enemy take the ark of the की Lord? का देवाने होऊ दिलं की तो जो देवाचा जो कोश होता त्या शत्रूंना घेऊन जाऊन दिला. Why? का He could have just left it. तो तसं सोडून जाऊ शकले असते? Why did he have to take it away? का त्यांना ते घेऊन गेले ते? Because there was no honor. कारण तिथं तो सन्मान There was नव्हता, no honor in the house of God. देवाच्या त्या मंदिरामध्ये तिथं सन्मान That नव्हता, God rather seek his honor in the pagans. की त्या विधर्मी लोकांमध्ये देव त्याचा तो सन्मान शोधू He इच्छितो. is God all by himself. तो देव स्वतः देव आहे, He can glorify himself all by तो himself. स्वतःद्वारे स्वतःचा गौरव करू शकतो. He doesn't need you and me, तो तुमची आणि आमची त्याला but गरज he नाही, gives us an opportunity पण तो आम्हाला ती संधी to देतो stand in that gap त्या मध्ये उभा so राहण्यासाठी, that we can glorify him. जेणेकरून आम्ही त्याचा गौरव देऊ He शकतो. saw in his house की तो तेवढ्या त्या घरामध्ये एवढा त्याची उपस्थिती असती that the children of Eli की जे एलीचे जे पुत्र was होते stealing the की offerings. जे ते अर्पण चोरत होते, They were stealing the hearts of people. की लोकांचे हृदय ते They were चोरत होते, stealing a praise. की त्याची स्तुती चोरत होते, They were stealing the honor की तो सन्मान त्याचा that चोरत was होते, due to him. की जो देवाला द्यायचा होता. And it was probably God must be thinking that how can I be in a place like किंवा that? देव कदाचित असा विचार करू शकत होता की मी तिथे त्या ठिकाणी उपस्थित कसा राहू How शकतो, can I be enthroned in a place where
glory is not mine, honor is not mine, riches are not की mine. मी अशा ठिकाणी कसा उपस्थित राहू जिथं माझा मान नाही, माझा सन्मान नाही, माझा गौरव नाही होते. Revelations, we just read about Revelations. आपण आता फक्त त्याच्याबद्दल प्रकटीकरणामध्ये It वाचलं says God is sitting on his throne की देव त्याच्या त्या सिंहासनावर बसला आहे and the lamb on his side, आणि उजव्या हाताला कोकरा आहे and all the angels and all the elders आणि सगळे जे दूत आहेत किंवा सगळे जे वरिष्ठ आहेत are all saying की ते सगळे म्हणत all आहेत the praise, की सगळ्या त्या स्तुती, all the glory, सगळा तो गौरव, all the honor, की सगळा तो सन्मान, everything, all the strength प्रत्येक गोष्ट तो सामर्थ्य belongs to तो God. बळ ते परमेश्वराला होतं. How can I be in a place की मी कसा त्या ठिकाणी उभा राहू where the शकतो glory is not mine, तिथं सन्मान गौरव माझा where नाही, honor is not तिथं mine, सन्मान माझा नाही, where power is not तिथं mine, माझं सामर्थ्य where नाही, strength is not mine, तिथं मला ती but ताकद I'm नाही. sitting in a place पण अशा ठिकाणी मी बसलो where आहे I am just being used. की फक्त माझा तिथं उपयोग केला जात You know, आहे. the children of Eli, पहा ते जे एलीचे पुत्र होते they thought if they bring the ark of the Lord त्यांनी विचार केला फक्त तो देवाचा जो कोष आणला into the Israelites' camp, त्या इस्रायलच्या ठिकाणी they will win. तर ते जिंकतील. Doesn't matter what their heart feels towards God. हरकत नाही त्यांचं जे मन आहे ते देवाबद्दल प्रति काय आहे. Doesn't matter how much they've dishonored God. काही हरकत नाही की त्यांनी देवाचा किती अपमान केला Doesn't आहे. matter how much they have disrespected की God. देवाचा त्यांनी काही हरकत नाही देवाचा त्यांनी किती सन्मान केला Doesn't नाही. matter how much the children of Israel have disobeyed God. हरकत नाही की ते जे लेकरं होती इस्रायल लोकांनी त्यांची किती अवज्ञा They केली thought the ark is like a omen, की त्यांना असं वाटलं जो कोष आहे तो एक like a good luck, की एक चांगल्या त्या लक सारखा आहे like a charm. की एका त्या गुडलक प्रमाणे You आहे know, some people give us stones की काही लोक आपल्याला ते खडे देतात that keep this with you. की हे तुमच्या जवळ ठेवा All good things will की happen. सगळ्या चांगल्या गोष्टी Some people घडतील. wear rings. काही लोक ते अंगठ्या घालतात Keep this with you. हे तुमच्या बरोबर ठेवा All good things will happen. सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील. Some people put K in all their की names. सगळ्या लोक काही लोक त्यांच्या नावामध्ये के हे अक्षर I टाकतात. don't need to tell you, but you know so many things. मला सांगायची गरज नाही तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी One माहित आहेत. extra K, you'll be more blessed. की एक जास्त जो के आहे तुम्हाला तो जास्त आशीर्वादित करेल. Some people put offering. काही लोक ते अर्पण देतात I'll be more blessed. की जेणेकरून मी जास्त आशीर्वादित होईल. But the sons of Eli, पण ते जे एलाचे जे पुत्र होते they took him. त्यांनी तो घेतला. They took the throne of God. त्यांनी तो देवाचं तो सिंहासन घेतलं. They took the throne of God त्यांनी ते देवाचं सिंहासन घेतलं. as they using the throne of God जसं त्यांनी ते देहासेनाचा उपयोग केला to get what they wanted, त्यांना जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी to get a victory, की ते जे विजय होता ते प्राप्त to करण्यासाठी get the glory, ती तो जो गौरव होता तो to मिळवण्यासाठी get the honor, की तो सन्मान आहे तो मिळवण्यासाठी and also to get riches. आणि ते जो काय सगळी श्रीमंती होती ती मिळवण्यासाठी They used God, की त्यांनी देवाचा असा उपयोग केला they used his throne की त्या सिंहासनाचा त्यांनी असा उपयोग केला just to get की मिळवण्याकरता what they want. Many times कित्येक वेळा we come to this altar आपण ह्या वेदीवरती येतो to just get what we want. आपल्याला फक्त पाहिजे ते मिळण्यासाठी. How is our heart आपलं हृदय कसं आहे with this altar? ह्या या वेदीच्या प्रती How is our heart आपलं जे हृदय आहे in front of the king? त्या राजाच्या समोर How is our heart कसं आहे आपलं हृदय in front of his throne? त्याच्या त्या सिंहासनासमोर How is our heart? आपलं हृदय कसं आहे Are we sitting in the presence of the king just to get something? की आपण त्या राजाच्या उपस्थितीमध्ये बसलो आहे काही फक्त प्राप्त करण्यासाठी Or are we sitting in the presence of the king की का आपण त्या राजाच्या उपस्थितीमध्ये बसलो to आहोत see that everything belongs to him? की हे पाहण्यासाठी की सर्व गोष्टी त्याला त्याच्या आहेत. Everything belongs to him. सर्व गोष्टी त्याच्या आहेत. And God didn't mind the ark going out. मग देवाला काय वाटलं नाही की तो जो कोश आहे तो बाहेर चाललाय He त्याबद्दल didn't mind the ark going out. त्याला काहीच वाटलं नाही तो जो कोश आहे बाहेर गेला Even in the त्याच्याबद्दल. enemy's आणि tent, त्या शत्रूच्या त्या ठिकाणी सुद्धा he was still God. तरी पण तो देव He होता. still got his glory. तरी पण त्याला त्याची गौरव मिळाला. When they saw the image of Dagon, की जेव्हा त्याने दाखवण्याचा तो पुतळा पाहिला the hands and the head fallen, की जेव्हा तो हात आणि त्याचं मस्तक होतं ते पडलं होतं they were afraid. त्यांना भीती वाटली. They denied it. त्यांनी ते नाकारलं. They denied it. त्यांनी They नाकारलं. were afraid. त्यांना ती भीती वाटली And yet, आणि तरी पण they kept that presence. कधी पण ते उपस्थिती तशीच The ठेवली. same presence that gives us our
blessings की तीच उपस्थिती जी आपल्याला आपले आशीर्वाद देतात, is the same presence की तीच ती उपस्थिती that आहे will give the enemy की ते त्या शत्रूलाही देतील, destruction. की ते तो नाश देईल. And in the chapters further, आणि पुढच्या अध्यायांमध्ये आपण पाहतो the Philistines are struck. की जे पलिष्ठी होते त्यांना 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 तोडण्यात आलं किंवा त्यांना मारण्यात आलं, They are struck. त्यांना मारण्यात आलं, They are struck with tumors की त्यांना तो जो आपण म्हणू शकतो त्यांच्या त्या शरीरावरती ते ग्रंथी उठले and they are afraid. आणि त्यांना भीती वाटली, They are afraid. त्यांना भीती वाटली They are wondering, की ते विचार करत oh होते my God, की हे कसं घडलं, this thing is not good for us. की हे गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही, Only the Israelites can be blessed with की this. फक्त जे इस्रायल राष्ट्र होते तेच आशीर्वादित होऊ शकतात. That's why he was called the God of Israel. म्हणून त्याला इस्रायलचा देव असा He म्हणलं आहे, is such a jealous God. की असा तो ईशवान देव आहे. He was also called the God of Israel, त्याला असं सुद्धा म्हणलं तर इस्रायलचा देव सुद्धा म्हटलं which गेलं आहे, means his blessings की ह्याचा अर्थ त्याचा जो आशीर्वाद or आहे, his use की त्याचा जो काय उपयोग or आहे his power किंवा त्याचा जो or सामर्थ्य his आहे might किंवा त्याचा जो सामर्थ्य or आहे, his glory त्याचा जो गौरव was आहे only for Israel, फक्त इस्रायल and राष्ट्राकरिता आहे. anybody else in his आणि presence दुसरं कोणी त्याच्या उपस्थितीमध्ये would be destroyed if they didn't acknowledge him as त्याचा God. नाश होईल जर त्यांनी त्याला देव म्हणून संबोधलं नाही. Philistines didn't want to acknowledge him as की God, बलिष्ठी लोकांना त्यांना देव म्हणून त्यांना so कबूल they करायचं नव्हतं. sent the ark back. म्हणून त्यांनी तो जो काय कोश होता तो पुन्हा They पटवला. said, this is dangerous for us. ते म्हणले हे खूप आमच्यासाठी घातक असं ठरत This आहे is dangerous for us to keep. आणि ते आमच्याकडे ठेवण्यासाठी हे खूप घातक The असं आहे same God who is loving to us, की तोच तो परमेश्वर जो आमच्या प्रीती who करत is होता, merciful to us, की तो आमच्यावरती कृपाकाळी होता, he is also an all-consuming fire. की तो एक भस्म करणाऱ्या अग्निप्रमाणे सुद्धा आहे, Maybe his wrath is for a moment, की काही वेळा त्याचा जो राग क्षणासाठी but असेल, his wrath can destroy. पण त्याचा जो राग नष्ट करू And the शकतो. people of Philistine understood that. आणि पलिष्ठी लोकांना ते समजून आलं And the ark was taking a detour आणि म्हणून ते जो कोश होता तो पुन्हा पाठवला, back पुन्हा पाठवला into Israel. की त्या इस्रायल राष्ट्रामध्ये. Tell somebody, कुणाकडे तरी वळून सांगा, God had a plan. देवाकडे योजना होती, God had a plan. देवाकडे योजना God होती, is a master plan. की देवाकडे ती एक उत्तम योजना God आहे, is a master plan. त्याच्याकडे तो एक मास्टर प्लॅन It आहे, wasn't restored immediately की ते एकदम पुनर्स्थापित केलं नव्हतं. because Israel, कारण इस्रायल their hearts had become so wicked, त्यांचं जे मन एवढं दृष्ट झालं they होतं, didn't want any more त्यांना कुठली गोष्ट अजून पाहिजे नव्हती. of Samuel. Samuel was the next prophet की तो जो नंतर ज्यांना संदेश होता तो शमूएल होता, who also was who was anointed by God. त्याला देवाकडनं अभिषिक्त He करण्यात was आलं a होतं, seer in that time. की तो त्या काळी तिथे तो असा राजा He असा heard directly from God. त्याला त्याला देवाकडनं डायरेक्ट आवाज ऐकू येत. God was speaking to him. देव त्याच्याशी बोलत असत, Even when Eli was there, he was small. He was in the temple. की एलिया जेव्हा तरी तो लहान होता तरी तो त्या मंदिरात असत, But still the ark left तरी पण तो जो कोश होता तो निघून गेला, because he was in the submission of Eli. कारण तो एलीच्या हाताखाली He होता, could have never risen up कारण तो कधी पुन्हा उभारला नसता, if the house of Eli wasn't destroyed. कारण जर एलीचं घर नष्ट करण्यात नसतं आलं. So you know what happens? तुम्हाला माहिती का काय घडतं? Till Samuel comes in, जो till Samuel comes up, जोपर्यंत शमूएल वरती आला नाही, the ark of the Lord was lingering. की परमेश्वराचा जो कोश होता तो फिरत होता, It was lingering. तो फिरत होता. And when Samuel was in his prime, की जेव्हा शमूएल त्याच्या उच्च ठिकाणी जेव्हा आला, the children of Israel, ती जी इस्रायल राष्ट्राची जी मुलं होती they rejected Samuel. त्यांनी साम्युएलचा नाकार केला, They rejected his children. की त्यांनी त्याच्या त्या लेकरांचा नाकार केला. Now there is a place only God can have. की अशी एक ठिकाण आहे फक्त ते देव असू शकतो तिथे. Eli had sons एलीला पुत्र होते that were not right. की जे योग्य त्याचे नव्हते. Samuel also had sons शमूएलला सुद्धा पुत्र होते which were not perfect. की ते एकदम परिपूर्ण Tell नव्हते. somebody they weren't perfect. कुणाकडे तरी वळून सांगा ते परिपूर्ण नव्हते. But it wasn't the place of Israel पण ते फक्त ते ठिकाण नव्हतं to इस्रायलचं judge them. त्यांचा न्याय It करण्यासाठी. wasn't the place of Israel ते ठिकाण नव्हतं to इस्रायलचं point a finger at की them त्यांच्या विरोधात ते हात because उचलण्यासाठी, they were chosen by God. कारण ते देवाकडनं They निवडले were होते. anointed by त्यांना God. देवाकडनं अभिषेक And करण्यात God आला spoke to होता. Samuel देव शमूएलशी बोलला in which his children की ज्याच्यामध्ये त्याची जी लेकरं were होती partakers of that grace. ते त्या कृपेच्या मध्ये ते भागीदार होते. Tell somebody they were partakers
partakers of that grace. कोणाकडे तरी वळून सांगा त्या कृपेमध्ये ते भागीदार होते. Every time there is injustice, प्रत्येक वेळी तिथे जेव्हा न्याय नसतो God will bring justice. की देव तिथं न्याय आणेल. But we cannot take the justice in our hands. पण कधी आपण तो न्याय आपण आपल्या हातात घेत It was नाही. wrong for Israel to take the seat of judgment in their hands. की पहा ते इस्रायल लोकांसाठी हे चुकीचं होतं जेव्हा त्यांनी ती जागा ती न्यायाची जागा And they घेण्याबाबत rejected. त्यांनी तो नाकार And they केला. said, आणि ते they म्हणाले said to Samuel आणि ते शमूएलला म्हणाले that we want a king like this other guy. की ह्या दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे आम्हाला तसा We राजा want हवाय. a king like other ते nations. दुसऱ्या राष्ट्रांप्रमाणे आम्हाला सुद्धा राजा हवाय. And Samuel said, आणि शमूएल म्हणाला Lord, की देवा what are they asking की for? ते काय मागत आहेत. Lord, what are they asking की for? देवा ते काय मागत आहेत. And God says, आणि देव म्हणतो they've not rejected you, त्यांनी तुला नाकार नाही केला, they've rejected me. त्यांनी मला नाकार केलाय. It wasn't the person. हे व्यक्ती नव्हतं. There's no fault in the person त्या व्यक्तीमध्ये कुठलाही आपण म्हणू शकतो दोष नव्हता. who brings the word of God. जो परमेश्वराचं वचन आणतो Something goes wrong here. इथे काहीतरी चुकतं. When we stand against judgment, जेव्हा आपण त्या न्यायाच्या विरोधात उभा राहतो God stands for the person here. की देव त्या व्यक्तीसाठी इथे उभे राहतो. And it's beautiful how God takes up for his people. आणि हे उत्तम आहे जे देव त्याच्या लोकांसाठी नेतो. Tell somebody, men and women of God, की देव तुम्ही म्हणा की God stands for you. की तुम्ही पुत्र देव तुमच्यासाठी God उभे stands for you. देव तुमच्यासाठी उभे God राहतो. stands for you. देव तुमच्यासाठी उभे God राहतो. stands for you. देव तुमच्यासाठी उभा No राहतो. one can condemn you. कुणी तुम्हाला दोष देऊ शकत नाही. No one can condemn you. की कुणी तुम्हाला दोष लावू शकत God नाही. stands for you. कारण देव तुमच्यासाठी उभा As राहतो. imperfect as you are, की किती अपरिपूर्ण तुम्ही as असाल, imperfect as I am, की किती अपरिपूर्ण मी आहे, we stand for God. आणि आम्ही देवाकरिता उभे And राहतो. when we stand for आणि God, जेव्हा आम्ही देवाकरिता उभे God राहतो is shield over us. की देव आमच्यासाठी तो शिल्ड आहे. He will, no one can reject you कुणी आम्हाला नाकारणार नाही because God stands for you. कारण देव He आमच्यासाठी says, उभे राहतो. Samuel, they've not rejected you. की ते म्हणतो शमूएल त्यांनी तुला They have नाकारलं नाही. rejected me as a king. की त्यांनी मला राजा म्हणून They have नाकारले. rejected my throne. त्यांनी माझं सिंहासन They have नाकारले. rejected. Doesn't matter if the ark is की gone. काही हरकत नाही तो कोष निघून गेला. Doesn't matter if the ark is gone. हरकत नाही तो कोष निघून गेला. Life is still going की on. जीवन तसं अजून चालूच That आहे. child was born saying that the glory is की gone. तो जो पुत्र जन्मला पण तो जो गौरव आहे तो निघून गेला. Yes, still our lives are going on. आमचं जीवन अजून चाललं Our आहे. family is going on. आमचे परिवार चालला. We may not be blessed, आम्ही आशीर्वादित नाही. but we are still पण surviving. तरी पण आम्ही राखून ठेवले We will आहोत. see what to do in our आम्ही life. पाहून घेऊ की आमच्या जीवनामध्ये We आम्ही will काय see what करायचं. to do in our homes. आमच्या घरामध्ये काय करायचं ते We आम्ही will पाहून run our घेऊ. own lives. आम्ही आमचं जीवन स्वतः चालवू. And because the children of Israel were always in the submission of God Almighty, कारण इस्रायलची जी लोक होती ती कायम त्या देवाच्या आज्ञाधारक होती. they always were used to being submissive. कारण ते कायम त्यांना सवय होती की ते देवाच्या अधीन राहावं So म्हणून. you know what they decided? त्यांना तुम्हाला माहिती त्यांनी काय निर्णय That घेतला give us a king. की आम्हाला एक राजा द्या We can't live without submission. की आम्ही त्या आज्ञाधारकपणाशिवाय राहू But we शकत will नाही. still live as kings. की तरी पण आम्ही राजे म्हणून राहू. We will still think what we are thinking is right. की आम्ही अजून सुद्धा तसाच विचार करू जे आम्ही विचार करू We ते will योग्य आहे. still lean on our own understanding. आमच्या स्वतःच्या समजवर ते आम्ही अवलंबून And they राहू. tell Samuel, give us a king. आणि ते शमूएलला म्हणतात की आम्हाला एक राजा द्या. And Samuel tells them, आणि शमूएल त्यांना म्हणतो this king funda is not की easy. हा राजाचा जो काही विषय आहे तो तसा नाही. You will be slaves to a man की forever. तुम्ही त्या मनुष्याचे कायम गुलाम Your असाल. children will be a slave to man forever. की तुमचं जी मुलं असतील ती कायम गुलाम राहतील Your त्या मनुष्याला. substance, what you own, your jewelry, your money, your ox, your everything will be a slave to man forever. तुमच्या सर्व गोष्टी पैसा अडका जे काही सर्व गोष्टी असतील ते गुलाब म्हणून राहतील एका And they मनुष्याला. said, give us a king. तरी पण ते म्हणाले आम्हाला एक They राजा द्या. said, give us a king. ते म्हणाले की आम्हाला राजा And the द्या. heart of God says, Samuel, just give it to them. आणि मग परमेश्वराचं हृदय म्हणलं शमूएल तू त्यांना देऊन टाक. Just give it to them. देऊन टाक. And then Samuel found Saul. आणि मग शमूएलने त्या शौलाला शोध घेतला. Saul came on the throne. शौल तिथे आला. That's a beautiful story. You go तुम्हाला read ती it. एक चांगली कथा आहे. तुम्हाला ती तुम्ही घरी जाऊन ती वाचा. He gave him a throne. त्यांनी त्याला एक तो सिंहासन दिलं. God gave him a throne. देवाने त्याला एक सिंहासन दिलं A permissive throne. की जे परवानगीपूर्ण जी झालेली ती काही सिंहासन. I wonder after Saul knew all of this, की मला मी असं आश्चर्य की शौलाला जेव्हा या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर when he sat on the throne, जेव्हा तो त्या सिंहासनावर बसला what he felt. त्याला काय वाटलं असेल That throne की जो सिंहासन was God's. ते देवाचं होतं. God says they rejected me as king.
की देव म्हणतो त्यांनी माझा राजा म्हणून नाकार केला. That throne was God's. ते जे सिंहासन होतं ते देवाचं होतं. And Saul went and sat on it आणि शौल तिथे गेला आणि त्यावर बसला. because God told him, sit on it. कारण देवाने त्याला सांगितलं की जा आणि See, तिथे nothing बस. happens unless God allows. बघा काही होत नाही जोपर्यंत देव त्या गोष्टी होऊन देतो. So now, तर आता God needed a king देवाला त्या राजाची गरज होती. to bring back his throne. त्याचं जो काही सिंहासन होतं पुन्हा आणण्यासाठी. You must think at this point that the ark was still lingering. की तुम्हाला अजून एक ती गोष्ट आहे की जे जे परमेश्वराचा कोश होता तो अजून फिरत होता. And Saul sat on the throne आणि शौल त्या सिंहासनावर बसला and he ruled आणि त्यांनी राज्य केलं and he forgot आणि तो विसरून गेला that God put him there. की देवाने त्याला तिथं नेमलंय. Our pastor gave such a beautiful sermon की आपण on Tuesday की या पास्टरांनी मंगळवारी उत्तमरित्या तो संदेश दिला on how the comparison of Saul and David. की ते जे तुलना होती शौलची आणि त्या दाविदाची. But I want to bring another thing into picture. मी अजून एक गोष्ट तिथं तुम्हाला सांगू इच्छिते The ark was lingering, की तो जो कोश होता तो फिरत होता but his heart पण त्याचं जे हृदय होतं was not close to God. ते देवाच्या जवळ नव्हतं. He took the place of the prophet. त्यांनी त्या संदेष्टाची ती जागा घेतली He took the place of a seer. की त्यांनी त्याची जागा घेतली. He took the place of God. त्यांनी देवाची जागा घेतली. He took up the place of God's authority, God's reign, God's power. त्यांनी त्या देवाच्या राज्याची, देवाच्या त्या सामर्थ्याची आणि देवाच्या त्या अधिकाराची He जागा घेतली. failed God त्यांनी देवाला अपयशी ठरवलं in riches. त्या श्रीमंतीमध्ये. When he went to attack the enemy's camp, God told him, destroy everything, don't bring back anything. Failed God with riches. की जेव्हा तो हल्ला करायला गेला किंवा लढाईला गेला त्या शत्रूच्या विरोधात आणि देवाने जेव्हा त्याला सांगितलं की कुठलीही गोष्ट घेऊन येऊ नको, सगळ्या गोष्टीचा नाश कर, पण तो तिथं अपयशी ठरला. Honor. तो जो सन्मान होता. Before the prophet came, before Samuel came, शमूएल यायच्या आधी he did the sacrifice. की त्यांनी ते अर्पण केलं. Honor, की तो सन्मान, glory, गौरव, praise. स्तुती. It's beautiful how he takes everything from God की तो ते देवाकडनं त्यांनी एक एक सर्व गोष्टी काढून घेतल्या and he sits on the throne. आणि त्या सिंहासनावर तो बसला And God says, no, आणि देव म्हणाला नाही, not him, तो नाही, not him. तो नाही. Because even if you want a king, जर तुम्हाला राजा जरी हवाय, I'll give you a king, मी तुम्हाला राजा देतो, but I'm still the giver. पण तरी पण मीच देणारा आहे. हालेलुया. There in the fields was a David. की तिथं त्या शेतांमध्ये तो दावीद होता. There was a David there तिथं तो दावीद होता who loved God, जो देवावरती प्रीती who करायचा. loved his presence, की तो देवाच्या उपस्थितीची प्रीती करायचा. who loved his work, की त्याच्या ज्या कार्यावरती तो प्रीती who करायचा. was hard working. की तो कष्ट करणारा होता. And he rose आणि तो उठला and Samuel anointed him. आणि शमूएलने त्याला अभिषेक And केला he rose. आणि तो आला. He rose to become king. तो उठला की राजा There were होण्यासाठी. lots of obstacles. पुष्कळशे अडथळे होते. Even Saul was an obstacle ते एक शौल सुद्धा एक अडथळा होता to bring David to be king. दाविदाला राजा But बनण्यासाठी. when David पण जेव्हा दावीद was to be king, तो जेव्हा राजा होता, let's see what happens. की आपण पाहूयात काय We घडलं. look at 2 Samuel. आपण पाहूयात दुसरं शमूएल 6 अध्याय 1 वचनापासून. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले. यहूद्यातील बाला येथे देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला. करूब रूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नावाचा हा कोष त्याने देवाचा कोष एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. अभिनादाबाचे पुत्र उज्जा व हयो यांनी दोघे ती नवी गाडी हाकत होते. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढली. हयो आणि यो कोशापुढे चालत होता. दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देव दारूच्या लाकडाची नानाविधी वाद्ये आणि विणा, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. So there's David. तिथे दावीद आहे. Now it is time for him to become king. आता ती वेळ आहे त्याला राजा होण्यासाठी. Or rather, he is anointed as king even when he was in the field. आता तेव्हा तो जरी शेतात असला तरी त्याला अभिषेक But करण्यात his mind is something different. पण त्याचं मन काहीतरी वेगळं He आहे. knows that that place was rejected by the people
त्याला माहित होतं की ती जागा आहे, ती लोकांनी तिथे त्याला नाकारलं होतं, God was rejected in that place. की देवाला त्या ठिकाणी लोकांनी नाकारलं He होतं. understands that त्याला ते समजले that God was rejected as king in Israel, की इस्रायलमध्ये देवाला राजा म्हणून and नाकारण्यात as आलं a होतं, substitute, आणि एक पर्याय म्हणून God is giving a throne to reign on. की त्याला राजा देत आहेत राज्य So करण्यासाठी, although he is coming to be king, की जरी तो राजा म्हणून तिथे येत he आहे, is still searching for the real throne. की खरंच त्या खऱ्या त्या सिंहासनासाठी तो शोध घेत He is आहे, still searching for the ark of the Lord. तरी पण तो शोध घेत आहे त्या कोशासाठी He is देवाच्या, still searching that where is that ark? तरी पण तो शोधत आहे की तो कोश कुठे He आहे, says, bring that ark. की तो म्हणाला तो कोश घेऊन Bring या, the real throne. की जो खरा सिंहासन आहे ते घेऊन He's या, saying, bring that ark where the cherubims are. की ते करूब जिथे आहेत तो कोश तुम्ही घेऊन या, Bring it here. की तो इथे आणा, Bring it into my tents. माझ्या ठिकाणी तो घेऊन या, Because I cannot be king here कारण मी इथे राजा असू शकत on नाही, my own. माझ्या स्वतःच्या I कर्माने need a king. मला एक राजाची गरज I आहे, need a king of kings मला राजांच्या राजाची to गरज make आहे, me a king. जेणेकरून मला तो So राजा he goes बनवेल, to this man's house की जेणेकरून तो त्या मनुष्याच्या and he घरी says, जातो, bring the ark. तो म्हणतो तो कोश घेऊन ये, Not only he's so excited to bring the फक्त ark, तो एवढा आनंदी नव्हता तो कोश he's आणण्याकरता, done some preparation work to bring the की ark. काही त्यांनी तयारी केली होती तो कोश आणण्यासाठी, Some men and some cymbals and some instrument and some music. काही वाद्य, काही लोक आणि भरपूर साऱ्या गोष्टींची त्यांनी तयारी He केली होती. says there has to be a तो celebration म्हणतो तिथे एक उत्साह किंवा काय होणं गरजेचं for the आहे, real king to be की enthroned. जो खरा राजा आहे तो सिंहासनावर बसण्यासाठी, And he gets that cart. आणि तो ते जे गाडी आहे ती A घेऊन new येतो, cart. एक नवीन गाडीतनं तो And, घेऊन येतो, his heart is very right. आणि त्याचं जे हृदय आहे ते योग्य त्याचं He होतं, wants to bring the presence of God. त्याला परमेश्वराची उपस्थिती He आणायची wants होती, to bring the throne of त्याला God तो परमेश्वराचं सिंहासन आणायचं होतं, and establish again here. आणि पुन्हा त्याची पुनर्स्थापना करायची होती. But you know what happens? तुम्हाला माहिती का काय घडलं, The cart goes little like this. की ती जी बैलगाडी होती किंवा ती गाडी होती ती हल्ली, And there's a man called Uzzah. आणि तिथं उज्जया नावाचा एक व्यक्ती होता, I don't know if I said it right. या उज्जया, He wants to help त्याला ते सहाय्य करायचं होतं, the cart. की ती जी तो जो बैलगाडी जेव्हा ती गेली त्याच्यासाठी He wants to help त्याला सहाय्य करायचं the होतं. throne of God. देवाचा तो जो काय कोश होता त्याला, You want the throne of God, तुम्हाला ते कोश पाहिजे, but God has a method. पण देवाकडे ती पद्धत आहे, And we can't help God be God. आणि तो आपण देवाला सहाय्य करू शकत नाही कारण तो देव We आहे, can't help God be God. आपण देवाला सहाय्य करू शकत नाही कारण तो देव There आहे, is no, if we think there is something that we are doing to make God God, की तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही आहोत, आम्ही जो देवाला देव बनवत आहोत, Uzzah was struck तर उज्याला ते ताडण्यात आलं, dead, की तिथं तो मरण पावला, so that त्याच्यामुळे God saved himself. की देवाने स्वतःला वाचवलं. And David was scared. आणि दावीद घाबरून गेला, David said, my God, I'm bringing this throne. तो दावीद घाबरून गेला की मी हे जे कोश ते आणत आहे, He's scared. तो भिवून गेला, And he says, आणि तो म्हणतो let it be there for some time. थोड्या वेळासाठी त्याला तिथंच असू द्या, Let's see. Put him in the house of Obed-Edom. ते ओबेदादोमच्या घरामध्ये त्याला ठेवा, Let's see. आपण पाहूयात. Okay. After a while, काही he वेळानंतर got a news त्याला एक बातमी आली that Obed-Edom is blessed. की ओबेदादोम आशीर्वादित झाला आहे. David realizes दाविदाला जाणीव होती that God's honor is his honor. की देवाचा जो सन्मान आहे तो त्याचा सन्मान आहे, His glory is his glory. की त्याचा गौरव हा त्याचा गौरव It आहे, cannot be shared. की तो कधीही वाटून घेतला It जाऊ cannot शकत be नाही. shared. तो वाटून घेतला जाऊ शकत When नाही. the ark was at Obed-Edom's house, जेव्हा तो कोश ओबेदादोमच्या घरामध्ये होता, when the ark brought blessing जेव्हा त्यांनी आशीर्वाद in आणला his house, त्याच्या घरामध्ये, it brought blessing. त्यांनी आशीर्वाद And आणला, when David saw that it brought blessing, आणि जेव्हा दाविदाने पाहिलं की त्या कोशाने he probably आशीर्वाद आणला, wondered, की त्यांनी विचार केला why did the ark kill Uzzah and why did the ark bless Obed-Edom? की का त्या कोशाने उज्जाचा जीव घेतला, पण का त्या कोशाने ओबेदादोमला आशीर्वादित There केलं? was a place of honor in Obed-Edom's house, की तिथं असं ठिकाण होतं ओबेदादोमच्या घरामध्ये so जिथं सन्मान the होता, throne of God could be. की जिथं त्या देवाचा जो सिंहासन तिथं असू And शकतं, there was dishonor, or there was trying to help or steal God's glory or take God's glory with Uzzah. ती उज्जयाकडनं देवाचा अवज्ञा करण्यात आली किंवा देवाचा गौरव घेण्यात And आला, he says, no, आणि तो म्हणला नाही, this can't be. हे होऊ शकत My नाही,
glory is my glory. माझा गौरव हा माझा My गौरव honor आहे. is my honor. माझा सन्मान हा माझा सन्मान आहे. Strength belongs to me. बळ माझ्यासाठी. Are you going to help a God whose strength belongs to himself? तुम्ही अशा देवाला सहाय्य करणार आहे का जो सर्व सामर्थ्य देव Are आहे? you going to give wisdom or gyan to God who wisdom belongs to him? की तुम्ही अशा देवाला शहाणपण किंवा ज्ञान देणार आहे की ज्याचं सगळं ज्ञान Are त्याच्याकडे you आहे? going to give glory to that God where glory belongs to him? की तुम्ही अशा देवाला गौरव देणार की सर्व गौरव त्या देवाचा आहे? David understood that. दाविदाला ते समजून And आलं. so when he brought the ark, आणि जेव्हा त्यांनी तो कोष पुन्हा आणला he realized honor. की त्याला जाणीव झाली तो जो is the सन्मान key. की ते एक महत्वाची So he चावी removed आहे. his clothes त्यांनी जे त्याचे कपडे काढले and he danced crazy. आणि त्यांनी वेड्यासारखं तो नाचला. He removed his honor त्यांनी त्याचा जो गौरव जो होता and तो he काढला. danced crazy. त्यांनी तो सन्मान काढून तो He नाचला. removed his glory त्यांनी त्याचा तो गौरव काढला and praise आणि ते स्तुती and केली he danced crazy आणि अशा रीतीने तो नाचला so God's throne could step in की जेणेकरून तो देवाचं सिंहासन and तिथे say येईल this is the right route आणि तिथं तो म्हणू शकले की ही योग्य पद्धत and आहे I'll establish my throne in the city of David. आणि मी त्या दावीच्या शहरामध्ये माझं जे सिंहासन आहे त्याची स्थापना Because करीन. David has honor for me. कारण दाविदाकडे माझ्यासाठी Because सन्मान David has होता. glory for me. कारण दाविदाकडे माझ्यासाठी गौरव होता. Because David believes in my power. कारण दावीद विश्वास ठेवतो माझ्या Because David सामर्थ्यावर. believes in my wisdom. कारण दावीद विश्वास ठेवतो माझ्या He is a ज्ञानावर. man of my तो heart. माझ्या हृदयाच्या जवळचा व्यक्ती आहे. Now David can go and sit on the आता throne दावीद जाऊन त्या सिंहासनावर बसू शकतो because he's kept God on his throne. कारण दावीदाने त्याला त्याच्या सिंहासनावर ठेवला You आहे. cannot sit on your throne जो तुम्ही तुमच्या सिंहासनावर बसू शकत and नाही not keep God on his आणि throne. देवाला त्याच्या सिंहासनावर बसू देऊ शकत नाही. Saul can't sit on that throne forever, की शौल कायमस्वरूपी त्या सिंहासनावर बसला but नाही David can sit on that throne forever पण दावीद कायमस्वरूपी त्या सिंहासनावर बसू शकला because he kept God कारण त्यांनी देवाला on ठेवलं his throne. त्याच्या Keep सिंहासनावर. God देवाला ठेवा on his place. त्याच्या ठिकाणी. Keep God देवाला in the highest. त्या उच्च ठिकाणी द्या. So the ark of the Lord was lingering कारण देवाचा जो कोश होता तो फिरत होता so that it can get to a place कारण तो अशा ठिकाणी येण्यासाठी where honor is created जिथं तो सन्मान निर्माण करण्यात आला and then he can enthrone. आणि मग तो तिथं त्या सिंहासनावर I बसू was शकला. wondering, Lord, why did your ark go? मी विचार करत होतो की का देवा तुझा तो कोश गेला. Why did your ark go? का तुझा तो कोश And the गेला. Lord told me, what is the use of that throne की देव मला म्हणाल की काय त्या कोशाचा उपयोग where there is no honor? की काय त्या सिंहासनाचा उपयोग जिथं सन्मान What is नाहीये. the use of that throne की त्या सिंहासनाचा काय where उपयोग there is no respect? की तिथं आदर नाहीये. God will only be enthroned की देव फक्त त्या सिंहासनावर बसू शकतो where there's honor, जिथं सन्मान where आहे there's respect, की जिथं आदर आहे and all power, की सर्व all सामर्थ्य glory, सर्व all गौरव praise की सर्व स्तुती belong to him. जी त्याला आहे. If you hear what David says about the cherubim, की तुम्ही जर ऐकलं की दावीद त्या करुबाबद्दल काय बोलतो that it was God's throne. की ते देवाचं सिंहासन It's होतं God's throne. की ते देवाचं सिंहासन Where होतं will the cherubim come? की कुठून ते खरूब आले How will the cherubim come? की कसे आले ते करू How will be the throne of God come? की कसं आलं देवाचं ते सिंहासन. The glory, सर्व गौरव all the honor, सर्व all सन्मान the praise, सर्व all स्तुती the power सर्व सामर्थ्य belongs to him. ती त्याची आहे. Then our sacrifices will be accepted. मग आमचे अर्पण स्वीकारले Then जातील. our sacrifices will be मग accepted. आमचे अर्पण स्वीकारले जातील. The enemy also realized हे शत्रूंना सुद्धा जाणीव झाली that he was God. की तो देव आहे. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Wake up, people of God. आज जागे व्हा देवाचे Wake up, लोकांनो. people of God. जागे व्हा देवाचे Come लोकांनो. in the presence of God. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये Ready या for your honor. की तुम्ही तयार राहा Ready तुमच्या to give him सन्मानासाठी. glory. तयार व्हा त्याला The सन्मान गौरव problem is when we देण्यासाठी. come to church, we want honor. की आपला सन्मान समस्या अशी की जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो तेव्हा आपल्याला सन्मान Lord, पाहिजे. give me riches. देवा मला ती श्रीमंती दे. Lord, give me glory in the देवा places मला- I am. मी ज्या ठिकाणी आहे तिथं मला तू गौरव दे Lord, देवा. give me influence. देवा मला तो Lord, प्रभावशाली give दे. me power. देवा मला सामर्थ्य Lord, दे. give me wisdom. देवा मला ते ज्ञान दे. Yes, it will come to हो you. ते तुमच्याकडे येईल. But when you acknowledge Him, पण जेव्हा तुम्ही त्याला कबुली when you कराल honor जेव्हा Him, तुम्ही त्याचा गौरव कराल you will सन्मान be कराल partakers of it. तुम्ही त्याचे भागीदार व्हाल. That's why David was a throne forever. He had a throne forever. म्हणून त्या दाविदाकडे कायम स्वरूपी ते He was सिंहासन a होतं. partaker of that throne forever because he honored the king. तो कायम स्वरूपी त्याच्याकडे ते सिंहासन होतं कारण तो भागीदार होता
त्या देवाबरोबरचा. Honor the Lord thy God. देवाचा तुम्ही सन्मान करा. Honor the Lord thy God. तुम्ही तुमच्या देवाचा सन्मान करा. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. The angels, ते the जे elders, ते सगळे देवदूत, ते जे सगळे वरिष्ठ everybody होते, says, प्रत्येक जण म्हणतं all glory, सर्व गौरव, praise, स्तुती, power, सामर्थ्य, honor सर्व सन्मान belong to you. तुझा. Can you तुला say देतो. amen? तुम्ही म्हणू शकता का आमेन? Hallelujah. Let's just give some praise to God. की आपण देवाला स्तुती देऊयात.